कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा. अजित पवारांचं भाष्य. तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमानी यांचा सवाल. राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्रीच ठरवणार का, अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानी या मागणीवर ठाम. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न, घटना गंभीर याचं राजकारण करू नका. संजय राऊतांच्या सुरेश धसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांसारखा मोहरा पुढे आणला. धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला. संजय राऊतांचा हल्लाबोल. खतांचा घोटाळा उघड करण्यापासून मला रोखण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना बुडवण्यासाठी धनंजय मुंडेंचा मोठा स्कॅम. वेबसाईटवरून खतांची ऑर्डर दिल्याचा दाखला देत अंजली दमानी यांचा आरोप. ऑर्डर घरी पोहोचवण्यापूर्वीच रोखल्याचा दावा. सरपंच हत्या प्रकरणात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज मस्साजोग ग्रामस्थांची बैठक. आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार. निवेदन देऊनही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती नाही. अशा अनेक मागण्यांवर ग्रामस्थ निर्णय घेणार. मी महिला आमदार म्हणून मला त्रास. कालच्या कार्यक्रमात महिलांना डांबून ठेवण्यात आलं. आमदार सरोज अहिर यांचा शिवसेने उपनेते विजय करंजकर यांच्यावर आरोप. अजित पवारांसमोर तक्रारीचा पाढा वाचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशात तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार. अधिवेशनात 57 देशांचा सहभाग. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये. शिवसेना भवनात ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक. 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातील सर्व आमदारांची बैठक घेणार. आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. शिवसेनेचं पुण्यातील मिशन टायगर रखडलं. ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं 3 माजी आमदारांचा अद्याप पक्षप्रवेश नाही. अजून महिनाभरती पुण्यातील पक्षप्रवेश होणार नाही, सूत्रांची माहिती. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी, चुकल्यानंतर कान पकडणारी नाती जपायची. मग आरशासारख्या त्या प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. भास्कर जाधवांचं नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत. तब्येत बिघडल्यानं अजित पवारांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द. औंधच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. राज्यातील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला. निधीचा तुटवडा असल्यानं महाराष्ट्राची पंचायत व्यवस्था कोलमडल्याचं अहवालातून समोर. तर कर्नाटक सरकार ग्रामपंचायतींना निधी देण्यात अव्वल. भाजप सदस्य नोंदणीची गाडी मुंबईत 50% अडकली. 20 लाखांचं टार्गेट असताना मुंबईत 10 लाख सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजप उद्या मॅरेथॉन बैठका घेणार. कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी न्यायालयाची परवानगी. सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस बंदोबस्तात डागडुजी सुरू करण्याचे निर्देश. उजनी धरणातून आज सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी सोडण्यात येणार. 1600 क्युसेकनं टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा केला जाणार. धरणात सध्या 98 टीएमसी इतका पाणी साठा शिल्लक. नागपुरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण. मध्य प्रदेशातील 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू. महिनाभरात जिल्ह्यात 10 जीबीएस रुग्णांची नोंद. तर राज्यातील मृतांची संख्या 6 वर. जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली. गुणवत्ता निर्देशांक 178 वर. वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचं समोर. शहरातील वाढत्या तापमानामुळे गुणवत्ता निर्देशांक 200चा टप्पा गाठण्याचा धोका. यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी पैसे तात्काळ खात्यात जमा होणार. देशभरात ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू. ऑनलाईन पेमेंट्स ॲप युजर्सला मोठा दिलासा. मध्य कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. प्रवासी सुविधा, गर्दी व्यवस्थापन उपाययोजना. मध्य रेल्वेकडून महाकुंभसाठी 42 विशेष गाड्यांचं नियोजन. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज 4:30 वाजता बैठक. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 20 फेब्रुवारीला शपथविधी. 19 तारखेला आमदारांच्या बैठकी विधिमंडळ नेता ठरवला जाणार. विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती.
रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचं समन्स. रणवीर अलाहाबादिया समय रैनाला आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.